नमस्कार मित्रांनो. तर आज आपण महाराष्ट्र शासनाचा अतिशय महत्त्वाचा शासन निर्णय पाहणार आहोत. गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह अनुदान योजना, जो 19 डिसेंबर 2025 रोजी कृषी, पशुसंवर्धन, दुग्ध व्यवसाय व मत्स्य व्यवसाय विभागाने जारी केला आहे. तर योजना काय आहे? तर मित्रांनो, ही योजना शेतकऱ्यांचा अपघाती मृत्यू किंवा कायमस्वरूपी अपंगत्व झाल्यास त्यांच्या कुटुंबाला आर्थिक मदत देण्यासाठी राबवली जाते. 2023-24 पासून या योजनेत सुधारणा करून गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह अनुदान योजना या नावाने योजना सुरू आहे. तर आधी किती निधी दिला गेला? तर सरकारने आधीच मोठ्या प्रमाणात निधी दिला आहे. 2024-25 वर्षासाठी 3050 प्रकरणी 2978 मृत्यू प्लस 72 अपंगत्व आणि 60.35 कोटी रुपये वितरित. नंतर 2025-26 मधील आधीचा टप्पा 1403 प्रकरणी 1376 मृत्यू प्लस 27 अपंगत्व आणि 27.84 कोटी रुपये वितरित. तर नवीन GRमध्ये काय मंजूर झाली? तर आता महत्त्वाचा मुद्दा, 2025-26 या आर्थिक वर्षात 22 जुलै 2025 ते 30 सप्टेंबर 2025 या कालावधीत आलेल्या दाव्यांसाठी 1623 प्रकरणे मंजूर, 1588 मृत्यू प्लस 34 अपंगत्व यासाठी 31.81 कोटी रुपये निधी आयुक्त कृषी, महाराष्ट्र राज्य, पुणे यांना वितरित करण्यास शासनाने मंजुरी दिली आहे. तर हा निधी कुठून दिला जाणार? तर हा खर्च मागणी क्रमांक D3 लेखाशीर्ष 2401 पीक संवर्धन गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना या लेखाशीर्षाखाली होणार आहे. तर जबाबदारी कोणाची? तर या निधीचा योग्य वापर करण्याची जबाबदारी आयुक्त कृषी, महाराष्ट्र राज्य यांची असेल. निधी वापरल्यानंतर उपयोगिता प्रमाणपत्र शासनाला सादर करणे बंधनकारक आहे. तर कोणकोणते अधिकारी? तर या योजनेसाठी आयुक्त कृषी, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी आणि तालुका कृषी अधिकारी हे अधिकारी जबाबदार असतील. तर शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची माहिती पाहूया. तर मित्रांनो, जर तुमच्या कुटुंबात किंवा ओळखीच्या शेतकऱ्याचा अपघाती मृत्यू किंवा कायमस्वरूपी अपंगत्व झाले असेल तर योग्य कागदपत्रांसह तालुका कृषी कार्यालयात अर्ज करणे खूप महत्त्वाचे आहे. सरकारकडून शेतकरी कुटुंबांना आर्थिक आधार देण्यासाठी 31.81 कोटींचा मोठा निधी मंजूर करण्यात आला आहे. तर मित्रांनो, ही माहिती प्रत्येक शेतकऱ्यांपर्यंत पोहोचली पाहिजे. आणि मित्रांनो, जर तुम्हाला या GRची PDF हवी असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक दिलेली आहे. तिथे जाऊन तुम्ही या GRची PDF घेऊ शकता. आणि हा व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अशाच महत्त्वाच्या GR अपडेट्ससाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तर मित्रांनो, भेटूया अशाच एका महत्त्वाच्या पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.